परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. महायोग पीठावरती परमात्मा उभे आहेत. हे पीठ काही सामान्य नाही. श्रीमदाद्य शंकराचार्यांनी या भूमीवरती पाऊल ठेवलं आणि श्रीमदाद्य शंकराचार्यांना वाटलं की जगाला सांगावं, अरे हे पीठ सामान्य पीठ नाही, हे अधिष्ठान, सृष्टीचं अधिष्ठान आहे इथं. अशा या महायोग पीठावरती भीमरथीच्या तटावरती तटे भीमरथ्याम पुंडलिकाला वर देणाऱ्या वरम पुंडलिकाय दातुम मुनींद्रैहि हा विश्वाचा जनिता उभा आहे महाराज. विश्वाचा पालन करता पोषण करता उभा आहे, जो नुसता उभा दिसतोय पण सगळं जग आपल्या सत्ता मात्राने चालवतोय. आपल्या अधिष्ठान सत्तेने जो हे सगळं जगत हा सारं ब्रह्मांड चालवतोय. या पीठावरून सगळं जग चाललंय. अशा परब्रह्म स्वरूप पांडुरंगाला मी नमस्कार करतो. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. याला महापीठ असं म्हटलेलं आहे. हे महायोग पीठ आहे. मग योगाची व्याख्या, मग पीठाची अर्थात अधिष्ठानाची व्याख्या वगैरे वगैरे फार सखोल चिंतन आहे महाराज याच्या माध्यमातून उभा आहे. तडिद्वा ससन्नीलमेघावभासम. विजेसारखं ज्याचं वस्त्र तळपतंय. रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम. निळाशार आकाशाप्रमाणे जो शोभत आहे. महालक्ष्मीचं जो निवासस्थान आहे, जो सुंदर चैतन्याची ज्योत आहे. वरंत्विष्टिकायां समन्यस्तपादम. जो विटेवरती आपले समान पाय ठेवून उभा राहिलेला आहे, अशा त्या परब्रह्म मूर्ती विठ्ठलाला मी नमस्कार करतो. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आणि तो प्रमाण देतोय इथं उभं राहून. प्रमाणम भवाब्धेरिदम मामकानाम. कशाचं प्रमाण देतोय आणि कसं देतोय? कमरे इतकंच प्रमाण देतोय आणि कमरेवर हात ठेवून प्रमाण देतोय. कमरेवर हात भगवंताने का ठेवले याचे अनेक महात्म्यांनी अनेक अर्थ केले. आता ते अर्थ पाहता पाहता तर आपलं आजचंही सत्र, संध्याकाळचं सत्र सुद्धा संपून जाईल. एवढे अर्थ देवाच्या कमरेवर हात ठेवण्याचे नुसते. पण एकच अर्थ पाहू आपण, जो श्रीमदाद्य शंकराचार्य वर्णन करतात की माझ्याकडे येणाऱ्यासाठी हे भवसमुद्राचं भवसागराचं पाणी फक्त कमरे इतकंच आहे. पाण्यात आपण जसं जसं खोल जाऊ, जसं पाणी कमरेच्या वर वर येईल तसा जीव घाबरतो ना. जीव घाबरतो महाराज. कमरेपर्यंत हा ठीक आहे, मग काही वाटत नाही. नको नदीत मला यायचं नाही का, अरे मला पाण्याची भीती वाटते, बुडालो तर. अहो काही नाही, कमरे इतकंच आहे म्हटले. काल वाढलं सोडलं म्हणून. कमरे इतकंच आहे. तसं भगवंत म्हणतात माझ्याकडे येणाऱ्यासाठी ह्या भवसमुद्र, माईक व्यक्तीसाठी, प्रापंचिकासाठी, सांसारिकासाठी, अहो ते तर त्यांच्या नाका तोंडात चाललंय हे पाणी. ते बुडत आहेत, बुडत चाललेले आहेत. त्यांना कोणी तारणारा नाही. पण या भवसमुद्रामध्ये, सागरामध्ये तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरा. आणि असा जो उद्धार करणारा आहे, संसार सागरामधून तारणारा आहे, परब्रह्म रूप श्री विठ्ठल विटेवर उभा आहे महाराज. ज्यांनी कमरेवरती आपले हात ठेवलेले आहेत
आणि भवसमुद्राचं पाणी कमरे इतकंच आहे माझ्या भक्तांसाठी, असं तो दाखवतोय, असं तो दाखवतोय. विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. विधात्याला म्हणजे ब्रह्मदेवाला राहण्यासाठी ज्याने नाभीच्या ठिकाणी कमळ धारण केलेलं आहे त्या पांडुरंगाला मी नमस्कार करतो. स्फुरत् कौस्तुभालं कृतं कंठदेशे. ज्याने आपल्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी धारण केलेला आहे, परिधान केलेला आहे. सुंदर बाहुभूषण ज्यांनी धारण केलेले आहेत, बाजूबंद धारण केलेले आहेत, ज्याच्या छातीच्या ठिकाणी श्रीवत्सलांछन आहे, म्हणजे भृगु ऋषींनी मारलेली लाथ, देवाला लाथ मारली महाराज भृगु ऋषींनी. पण भक्त एवढे, देव एवढे भक्तवत्सल आहेत महाराज, शरणागत वत्सल आहेत की भृगु ऋषींनी मारलेले लाथ भगवंत आज आपलं भूषण म्हणून मिरवत आहेत, दाखवत आहेत जगाला. पहा, मी भक्ताच्या चरणाचं भूषण मिरवतोय. सौम्य सुखरूप महादेव ज्याची स्तुती करत आहेत. शिवम शांतमीड्यम वरम लोकपालम. सर्व अष्ट लोकपाल, सर्व दिक्पाल, श्रेष्ठ अशा सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात. रोज ह्या साऱ्या सकल देवी देवता भगवंताच्या दरबारामध्ये हाजरी देण्यासाठी येतात, दर्शनासाठी येतात महाराज. रोज नित्य सकाळ संध्याकाळ. काकड्याच्या समयाला तर साधू संत भक्त म्हणतात, अहो देवी देवादिकांची तरी इथं दाटी झालीये तुमच्या दर्शनाला. इथं माणसांची दाटी झालीये असं नाही, देवी देवतांची सुद्धा दाटी झालीये. अरे होतो का? चंद्र म्हणतो सूर्या होतो का बाजूला, मला दर्शन घेऊ दे. वरुण म्हणतो चंद्रा झालं का दर्शन, आता मला घेऊ दे. मरुदगण म्हणतात झालं का दर्शन, वरुणा बाजूला हो, मला घेऊ दे. अहो आपणच काय असं ह्या दाटी वाटीमधून साऱ्यांना बाजूला करून कधी मी जाईल, कधी मी. किती गर्दी बरं देवाच्या मंदिरात. बरं इथं प्रत्येकाला वाटतं कोणीच नको, मीच पाहिजे फक्त मंदिरात. आता असं प्रत्येकाला वाटून कसं चालेल बरं. सगळ्यांना वाटतं, एवढे कोट्यावधी भक्त आता देवाच्या दर्शनाला हजारो भक्त येतात. प्रत्येकाला वाटतं हे कशाला आले, आम्हीच पाहिजे. ते कशाला आले, आम्हीच. कारण काय आहे, इथं प्रत्येकाला देवाचं ते तेवढ्या शांत भावाने इच्छेने दर्शन घ्यावं वाटतं महाराज. पण आता देवालाही कळतं इथं एकट्याला मला शांततेत पाहायचं, दर्शन करायचं असं नाही ना. जेवढे येत आहेत तेवढ्या सगळ्यांना मला तितक्याच शांततेत पाहायचं. किती वेळ जाईल. पण पहा, साक्षात देवाधिदेव महादेव शांत रूपाने पांडुरंग परमात्म्याची स्तुती करत आहेत. शिवम शांतमीड्यम वरम लोकपालम. सर्व लोकपाल दिक्पाल या ठिकाणावरती आहेत. अशा परब्रह्मरूप पांडुरंगाला, श्री विठ्ठलाला मी नमस्कार करतो. शरच्चंद्र बिंबाननम चारुहासम. शरद ऋतूमधल्या शरद ऋतूतील पौर्णिमेच्या दिवशीच्या चंद्राप्रमाणे जो आल्हादकारक ज्याचं मुख कमल आहे महाराज. देवाच्या मुखाला शंकराचार्यांनी काय उपमा दिली? शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या परिपूर्ण चंद्राची उपमा देवाच्या मुखाला शंकराचार्य देत आहेत महाराज. देवाचं मुख पाहताना शरद ऋतू आणि त्या शरद ऋतूतल्या परिपूर्ण पौर्णिमेला उदयाला आलेल्या पूर्ण चंद्रासारखं आल्हादकारक, शीतल, मधुर, सुखदायक देवाचं मुख आहे. लसत्कुंडलक्रांत गंडस्थलांगम. गालातल्या गालात जो हसतोय. आता विचार करा, शंकराचार्यांनी देवाला किती निवांत पाहिलं असेल, किती निवांत पाहिलं.
आता अजून एक स्पष्टीकरण देतो आणि पुढं चालतो. नुसतं निवांत वेळ मिळाला म्हणजे देव दिसतो आणि कळतो असं नाही. शुद्ध भावाशिवाय कुठं देव दिसणार आहे? शुद्ध भावाने गेल्यानंतर मग ह्या सगळ्या जगातल्या गोष्टीची उपमा, मी काय उपमा देऊ देवाला? ह्या चंद्राची उपमा देऊ का सूर्याची उपमा माझ्या देवाला देऊ? तो गालातल्या गालात हसतोय, हे त्याचं गालातल्या गालात हसणं, ते दिसणं, त्याला उपमा देणं, हे सगळं दर्शन महाराज आपल्या भावदृष्टीनं होत आहे. म्हणून दोन्ही गोष्टी याच्यात आहे. देवाला पाहिला शंकराचार्यांना वेळही मिळाला आणि भावही मिळाला. आम्ही वेळ मागत आहोत देवाला पाहण्यासाठी, तर भावही मागितला पाहिजे. वेळही मिळावा आणि भावही मिळावा तर दर्शन होतं. वेळ मिळाला भाव नाही मिळाला तर दर्शन होईलच असं काही म्हणता येत नाही. पण भाव मिळाला आणि वेळ नाही मिळाला तर दर्शन होतं, कसं का होईना होतं. आता अजून एक लक्षात घ्या की जरी देवाचं दर्शन आपल्याला त्या घाई गडबडीमध्ये नाही झालं, तुळतुळ लागली मनाला, भगवंत दर्शन द्यायला येतात महाराज. भक्ताला दर्शन द्यायला गालातल्या गालामध्ये जो हसतोय, ज्याचं असं सुंदर हास्य आहे, ज्याच्या कानातले मकराकार कुंडल त्याच्या खांद्यापर्यंत लटकत आहेत. देवाच्या कानात मकराकार कुंडल आहेत, ते देवाच्या खांद्यापर्यंत त्या ठिकाणावरती आलेले आहेत. लसत कुंडलाक्रांत गंडस्थलांगम जपारागबिंबाधरम कन्यनेत्रम. आणि त्या कुंडलांचं जे तेज आहे, जो प्रकाश आहे ना, तो देवाच्या गालावरती झळकतोय, तो प्रकाश पडतोय महाराज त्याचा. जपा कुसुमाप्रमाणे ज्याचे गुलाबी ओठ आहेत महाराज, लाल गुलाबी अशा प्रकारचे ज्या भगवंताचे ओठ आहेत, असे ज्याचे ओठ शोभत आहेत, त्या परब्रह्मरूप पांडुरंगाला मी नमस्कार करतो. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. किरीटोज्वलत सर्वदिक्प्रांत भागम. ज्यांनी आपल्या मस्तकावर किरीट परिधान केलेला आहे आणि त्या किरीटाच्या तेजाने सर्व गाभाऱ्यातल्या दिशा उजळलेल्या आहेत महाराज. इंद्रादी देवांकडून दिव्य अमृत रत्नांनी ज्याचं पूजन झालेलं आहे. ह्या देवता सगळ्या देवाकडे येतात ना रोज, ह्या देवता देवाला काहीतरी पूजन, कशाच्या माध्यमातून तरी देवाचं पूजन करायला येतात. आणि अशा त्या देवता भगवंताचं पूजन करण्यासाठी इंद्रादिक देवता दिव्य अमूल्य रत्नांनी भगवंताचं पूजन करत आहेत. सुरैरर्चितं दिव्य रत्नैरनर्घ्यैः. अनमोल अनमोल अशा प्रकारचे रत्न भगवंताच्या चरणावरती देवता अर्पण करत आहेत. त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतंसं. आता इथं विठ्ठल रूपाची आणि कृष्ण रूपाची ऐक्यता शंकराचार्यांनी पाहिलेली आहे. आपण पांडुरंगाला कसं उभं पाहतो हो? पांडुरंग कसे उभे आहेत? देवाच्या उभं राहण्याची पद्धती आहेत. 3 जागेवर भगवंत 3 वेगवेगळ्या प्रकारे उभे आहेत. अयोध्येत वेगळे उभे, वृंदावनात वेगळे आणि पंढरपुरात वेगळे उभे. वृंदावनातला देव कसा उभा आहे त्याचं वर्णन केलं महाराज. देहुडा चरणी वाजवितो वेणू. देहुडा चरणी वाजवितो वेणू. देहुडा चरणी वाजवितो वेणू. देहुडा चरणी वाजवितो वेणू. यमुनेच्या
हात खांद्यावरी राधिकेच्या हात खांद्यावरी राधिकेच्या देखी लागे माये यमुनेच्या तीरी यमुनेच्या तीरावर उभ्या असलेल्या त्या सगुण मेघ श्याम अशा प्रकारच्या कान्होबाला मी पाहिलं. नामदेवराय म्हणतात मी पाहिलं तो राधिकेच्या खांद्यावर हात ठेवून उभा आहे आणि देहुडा चरण करून उभा आहे. म्हणजे 3 ठिकाणी तो वाकडा आहे. वृंदावनातला देव 3 ठिकाणी वाकडा, पाय वाकडे, कंबर वाकडी आणि मानही वाकडी. सरळ उभं राहायला काय झालं होतं? मग ते म्हटले तुला सरळ पाहायचं तर पंढरपुरात ये ना. वृंदावनात आला तर मी 3 ठिकाणी वाकडा दिसेल. सरळ पाहायचं तर पंढरपुरात ये, आणि एक पाय पुढं थोडा पाहायचा असेल तर अयोध्येला ये. प्रभू रामचंद्र भगवान जय. अयोध्येलाही भगवंत सरळ उभे आहेत महाराज, वाकडे नाहीत अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्र. पण भगवंताचं किंचित एक पाऊल पुढं आहे. वृंदावनात भगवंत वाकडे आहेत, 3 ठिकाणी वाकडे आहेत. म्हणून भगवंतांना बाके बिहारी म्हणतात. बाके बिहारी लाल की जय. बाके बिहारी आहेत महाराज. पंढरपुरामध्ये भगवंत सरळ उभे आहेत. आता आपणही देवाला पाहतो, देव सरळ उभे आहेत ना. शंकराचार्यांनी इथं कृष्ण रूपाचं आणि विठ्ठल रूपाची एकता साधली. इथं शंकराचार्य म्हणतात त्रिभंगा कृतिम बरहमाल्या वतंसम. विटेवर उभा असलेला परब्रह्मरूप पांडुरंग इथं शंकराचार्यांना 3 ठिकाणी वाकडा दिसला. त्रिभंगा कृतिम याचा अर्थ हा तोच उभा आहे जो यमुनेच्या तीरावरती वृंदावनात गोकुळात जो 3 ठिकाणी वाकडा होऊन उभा राहिला तो इथं सरळ उभा आहे. पण हा तोच आहे. देहुडा चरण करून उभा आहे. सोन्याच्या माळा ज्यांनी आपल्या गळ्यामध्ये धारण केलेल्या आहेत, मयूरपिच्छ ज्यांनी धारण केलेला आहे, अशा परब्रह्ममूर्ती पांडुरंगाला विठ्ठलाला मी नमस्कार करतो. विभुं वेणुनादं चरंतं दुरंतं. जो वेणुनाद करतो आहे, स्वयं लीलया गोपवेशं दधानं. जो लीलेने गोपाळांचा वेश धारण करणारा आहे. गवाम वृंदकानंदनं चारुहासं. जो वृंदावनामध्ये गायी चारणारा आहे. सुंदर अशा प्रकारचं ज्याचं हास्य आहे. गवाम वृंदकानंदनं चारुहासं. अशा परब्रह्मरूप पांडुरंगाला श्री विठ्ठलाला मी नमस्कार करतो. जो अजं रुक्मिणी प्राणसंजीवनंतं. जन्मरहित रुक्मिणीचा जो प्राणदाता आहे. प्राणदाता म्हणजे संजीवनी. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम. रुक्मिणी आई साहेबांना जो जीवन देणारा आहे. लक्ष्मणजी महाराजांना ज्या वेळेला शक्ती बाण लागला त्यावेळेला संजीवनी नावाची बुटी जर आणली सूर्योदयाच्या अगोदर आणि ती पाजली गेली तर लक्ष्मणजी महाराज जिवंत होतील, जागे होतील, अन्यथा नाही. सुषेण वैद्यांनी सांगितलं रामरायाला संजीवनी बुटी कुठं मिळेल. आणि मग लक्ष्मणजी महाराजांना जीवनदान देण्यासाठी हनुमंतरायांनी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला. घ्या म्हणले निवडून, जेवढी घ्यायची तेवढी घ्या, पण माझ्या लक्ष्मणजी महाराजांचे प्राण वाचवा. ही संजीवनी महाराज फार महत्वाची आहे. त्याच प्रकारे भगवंत संजीवनी रूप आहेत. कुणासाठी? रुक्मिणी आई साहेबांसाठी. रुक्मिणी आई साहेबांसाठी भगवंत प्राणदाते आहेत. याला कारण असं आहे की हे जर भगवंत मिळाले नसते तर रुक्मिणी आई साहेबांचा प्राण राहिला नसता.
प्राणदाते आहेत असं म्हणत असताना रुक्मिणी आई साहेबांचे भगवंत पांडुरंगराय प्राणच आहेत, प्राणच आहेत. अशा रुक्मिणी आई साहेबांना अहो, जर मला पत्रामध्ये लिहितात रुक्मिणी आई साहेब भगवंताना, तुम्ही जर आले नाही, तुमचा जर माझ्याशी विवाह झाला नाही ना, तर मी प्राण त्याग करीन. तुम्ही नाही तर मला हे जग नको. मग अशी प्राण जाण्याची वेळ आलेल्या रुक्मिणीसाठी धावत येणारा रुक्मिणी प्राण संजीवनच असेल. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परंधाम कैवल्यमेकंतुर्यम. जो रुक्मिणी मातेचा प्राणदाता आहे, जो मोक्षाचं धाम आहे, जो एकमेव अद्वितीय अशा प्रकारचा आहे, जो तुरीय म्हणजे तिन्ही अवस्थेच्या पलीकडचा आहे, जो शांत रूप आहे, प्रसन्नम प्रपन्नार्तिहं देवदेवम. इथं भगवंताच्या स्वभावाचं वर्णन केलंय महाराज. ते असं की भगवंत प्रपन्नार्थ आहेत, प्रपन्न भावाने शरण आलेल्याचा सांभाळ आणि रक्षण करणारे आहेत महाराज. प्रपन्नार्तिहं देवदेवम. भक्ताची पीडा दूर करणारी आहेत, शरण आलेल्याची पीडा दूर करणारी आहे. आज आपण पांडुरंगरायाला नमस्कार करायला ज्या वेळेला मंदिरामध्ये जातो, त्यावेळेला अगोदर कान्होपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय आपण मंदिरात जात नाही. दाराच्या अगोदर अलीकडे कान्होपात्रा आहे महाराज. ही कान्होपात्रा आणि ती पीडित झालेली आहे. पीडित झालेल्या कान्होपात्रेला भगवंतानी आपल्या अंकात सांभाळलंय, आपल्या जवळ घेतलंय. श्यामा नावाची वेश्या होती. त्या श्यामा नावाच्या वेश्येला एक सुंदर सुलक्षणी कन्या झाली आणि ती कन्या दिसायला अत्यंत सुंदर आहे महाराज. ज्या वेळेला ती वयामध्ये आली, तारुण्यावस्था तिला प्राप्त झाली, त्यावेळेला त्या श्यामाला वाटायला लागलं की जसा मी हा वेश्या व्यवसाय केला आणि धन कमवलाय आतापर्यंत, तसंच माझ्या कन्येनंही हा व्यवसाय करावा आणि धन कमवावं, मिळवावं. श्यामा 15-16 वर्षांची झालेली आहे. कान्होपात्रा. आणि यावेळेला असं लक्षात येतंय की मला हा व्यवसाय करावा लागणार आहे, पण मन काही मानायला तयार नाही. आईला सांगितलं मला हा व्यवसाय करायचा नाही, मला हा जो देह दिलाय, मला हा जो देह मिळालेला आहे, हा अशा प्रकारे गलिच्छ कर्मात आणि माणसांना खुश करण्यासाठी मला तो देह उपयोगात आणायचा नाही. या देहाच्या माध्यमातून माणसांना खुश करून माझ्या पदरात काय पडेल? थोडंफार धन पडेल महाराज. पण काही वारकरी पंढरपुराकडे दिंडी घेऊन चाललेले आहेत आणि ही सगळी मंडळी आता पंढरपुरामध्ये जाणार आहे हे लक्षात आलं आणि त्या दिंडी सोबत ती पंढरपुरामध्ये येऊन पोहोचली. लावण्य रत्न भांडार, सगुण मेघ श्याम अशा प्रकारे भगवंताच्या रूप माधुर्याला पाहिलं. आणि हाच एक पुरुष या जगात आहे, हाच एक पुरुषोत्तम या जगामध्ये आहे. दुसरा कोणी या जगात पुरुष नाही, पुरुष नाही. आणि त्या श्रीहरीच्या रूपामध्ये त्या ठिकाणावरती तिचं मन आकृष्ट झालं, आकर्षित झालं. शाश्वत आहे हा, याचा देह राजस सुकुमार मदनाचा पुतळा अशा प्रकारचा आहे.
सच्चिदानंद स्वरूप याचा देह आहे. याचा देह असा काही हाडा मांसाने तयार झालेला नाही. रक्त मांस मज्जेचं मलमूत्राचं कोठार याचा देह नाही. शुद्ध परब्रह्म आहे. आणि मग भगवंताच्या सेवेमध्ये ती इथं पंढरपुरामध्ये राहायला लागली. पण बेदरच्या बादशहाचं लक्ष आणि बेदरच्या बादशहाची नजर तिच्यावरती पडली. आणि बादशहाने फरमान काढलं, पत्राद्वारे असं सांगितलं किंवा सैनिकाद्वारे असा निरोप पाठवला की माझ्या सेवेसाठी तू माझ्या दरबारात हजर हो. तू जर स्वतःच्या मनाने माझ्या दरबारात आली नाही तर असं समजू नकोस की मी तुला सोडलं म्हणून. याचा अर्थ असा आहे सरळ वाक्यात, बऱ्या बोलाने तू माझ्या दरबारी ये, मला सुख देण्यासाठी त्या ठिकाणावरती तू ये. अन्यथा मी शिपायांकरवी सैनिकांकरवी बळजबरी तुझं हरण करून तुला बलात्काराने त्या ठिकाणावरती मी नेईन. पहा आता तुला कोणता मार्ग परवडतो. तुला स्वतःहून यायचंय माझ्याकडे का तुला ओढत आणू, फरफटत नेऊ माझ्या दरबारामध्ये, तू पहा आता. आणि शिपाई पकडण्यासाठी आलेले आहेत. शिपाई मला पकडण्यासाठी त्या ठिकाणी मंदिराकडे रावळाकडे धावत आहेत. सशस्त्र बल त्या ठिकाणावरती येतंय हे लक्षात आलेलं आहे महाराज. आणि लक्षात आलेलं असताना भगवंताच्या दरबारामध्ये रावळामध्ये आलेली आहे भक्ता आणि काकुळतीनं आर्त भावानी भगवंताचा धावा करते आहे. भगवंताची प्रार्थना करते आहे, आळवणी करते आहे, करुणा भागते आहे भगवंताची. नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू. नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू. प्राण हा सर्व था जाऊ पाहे, प्राण हा सर्व था जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू. हरणीचे पाडस व्याघ्रे धरियेले, हरणीचे पाडस व्याघ्रे धरियेले. मज लागी झाले तैसे देवा, मज लागी झाले तैसे देवा, मज लागी झाले तैसे देवा. नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू. तुझ विण ठाव न दिसे त्रिभुवनी, विण ठाव न दिसे त्रिभुवनी. धावे हो जनानी विठाबाई, धावे हो जनानी विठाबाई. नको देवराया
झाले मी उदास मोकलुनियास झाले मी उदास मोकलोनिया झाले मी उदास मोकलुनियास झाले मी उदास घेई कानो पात्रे हृदया माझी कानो पात्रेस हृदया माझी घेई कानो पात्रे हृदया माझी कानो पात्रेस हृदया माझी हृदया माझी नको देवराया नको देवराया अंत तपाहू नको देवराया अंत तपाहू नको देवराया अंत तपाहू विठ्ठल 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 हृदया हे कान्हो पात्रेनं ज्यावेळेला आर्त भावाने भगवंताचा धावा केला आणि भगवंताच्या पांडुरंगाच्या चरणावरती जसंच लोटांगण घातलं महाराज आणि घेई कान्हो पात्रास हृदया माझी ही प्रार्थना भगवंतानी शब्दशः सत्य केली. शिपायांच्या हाती कान्हो पात्रेचा देह लागला नाही, कारण शिपाई कान्हो पात्रे जवळ येईस तोवर कान्हो पात्रा विठ्ठल स्वरूपामध्ये एकरूप झालेली होती. प्रपन्नार्तिहं देवदेवम, जो भक्तांची पीडा हरण करणारा आहे, जो भक्तांची इच्छा पूर्ण करणारा आहे, सर्व देवांचा देव असणाऱ्या परब्रह्मरूप पांडुरंगाला मी नमस्कार करतो. श्रीमदाद्य शंकराचार्यांनी अशा महायोगपीठावरती येऊन सृष्टीचं केंद्रस्थान आपल्या कृपाबलाने साऱ्या भक्तांना, ब्रह्मांडाला सांभाळणाऱ्या पांडुरंगरायाला पाहिलं, वारंवार वंदन केलं, नमस्कार केला. तुम्ही मी सुद्धा तसंच वंदन करू, नमस्कार करू आणि आजच्या पहिल्या सत्राला या ठिकाणावरती पूर्णविराम दान करू. पंढरीनाथ भगवान की जय.